दादू काय बघतस? मग चॅनल सबस्क्राईब कर. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि खरंच सगळ्यांच्या एवढ्या शुभेच्छा भेटल्यात ना आम्हाला. इंस्टाग्रामवरती माझी आणि माझ्या लक्ष्मीची जी व्हिडिओ आहे ती 1.5 मिलियनवरती गेली. शुभेच्छा तर सगळ्यांनी कौतुक एवढं छान केलेलं आहे. सगळ्यांचे कमेंट्स शेअर सर्वांनी भरपूर व्हिडिओ केली आणि तो आशीर्वाद मला भेटलेला आहे. त्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज आपल्या लक्ष्मीचा तिसरा दिवस, म्हणजे तसंच आपण बाहेर काढत असतो, पण आज खास म्हणून आपण चाललो आहोत. जरा तिला शोरूमला घेऊन चाललो आहोत टाटाच्या. तिचं थोडंसं काम बाकी होतं ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रेडियम लावायचा. तर रेडियम स्वामींचा लावायचा आहे आणि अजून काय आपण जयबोल्यांचा पण लावायचा आहे. तर तिकडे बघून चॉईस करूया आपण कोणता लावायचा आहे कसा. तर चला माझ्यासोबत. आणि आता मी निघालं तर माझ्यासोबत असणारच माझी जिया. ती आता तयारी करते. नंतरचा पुढचा व्लॉग आता ती स्लो जाऊ दे हां परफेक्ट थांब सरळ कर जाऊ दे स्लो एकदम स्लो जाऊ दे पुढं कर इकडे नको करू इकडे कर सरळ हे लेफ्टला जाऊ दे आता कर स्टेअरिंग सरळ दोन्ही हाताने पकडून टाक बस परफेक्ट. स्टेअरिंग फक्त पकडून ठेव निघल एवढ्यामध्येच निघणार आहे. स्टेअरिंग पकडून सोडून दे बस परफेक्ट. तिकडे ठेव सरळ ते थोडी तिकडे ठेव. थोडी कमी वाटतो का गाडी चालवणं सोपं नाही आहे. त्याला डेअरिंग लागते. टेम्पोच्या इकडनं जाऊ दे. सिग्नल चालू आहे तो. सिग्नल आपला चालू असती सिग्नल असते. जाऊ द्या नाही नको घेऊ आता सिग्नल पडले का थांबो थांबा लागेल. हा चल ही आपली लक्ष्मी तर उभी आहे आणि इथे तर आपलं मॅटिन आणि मडसायचं काम राहिलं होतं. ते भेटलंच नव्हतं. आपण तर ते घ्यायला आलो इथे. आणि पहिल्यांदा या असं वर्कशॉपमध्ये मी आले तर कधी आयुष्यात वर्कशॉप बघायला भेटला नसता. हा टाटाचा वर्कशॉप आहे. बऱ्याच गाड्या आहेत तिथे टाटाच्या गाड्या. आपली अंबरनाथमध्ये चिखलेली आहे. आणि माझी लक्ष्मी जाऊन घेऊन येते आतमध्ये. तर मी गाडी चालवली आज. पहिले तर माझ्यासोबत नवरा होता आणि जिया होती. मी गाडी कशी चालवली गाडी मस्त, म्हणजे स्लो चालवली. स्लोच चालवायची, जास्त घाई करायची नाही. आणि खूप भारी वाटलं. आता म्हणजे आता पण येते गाडी चालवता, पण खूप पहिले किती वर्षापूर्वी होती आपली गाडी? 10 वर्षापूर्वी आपल्याला सेंट्रो होती. आता त्याच्यानंतर आता म्हणून तर थोडंसं हे आहे, पण चालवतील ते. जेव्हा मग कसं वाटलं मम्मीने गाडी चालवली तर मस्त. आपली लक्ष्मी आता या पण शिकेल. लहान आहे अजून, ती 7वीलाच आहे. ती अजून छोटी आहे. आता गाडी चालवायची ना तर डायरेक्ट मोठी होईल. आपलं मॅटिन टाकायचं काम चालू आहे. आणि इकडे बघा ही गाडी घेतली. इथे दुसऱ्यांची गाडी आहे. हा एक आहे इथे वायरिंगसाठी. जर उंदीर वायर खातात ना म्हणून सेफ्टीसाठी नवीन आहे काहीतरी. आपल्या गाडीत पण आपण लावू जरा 2-3 दिवसानंतर. त्याला विचारलं आता मी थोडा ब्रेक घेतला. मी मागे आली कारण मी खूप स्लो गाडी चालवते. नवीन आहे म्हणून. मग आता राहुलला दिली. राहुलला बोली तू चालव, कारण जरा खूप वेळ झाला आम्हाला ना शोरूमला तिथे वर्कशॉपला. राहुल जवळ दिली गाडी. आणि ही मुलगी आले खाण्यासाठी. आता हिला काय खायला अंबरनाथमध्ये पप्पा बोलतो काहीच लावलं ना त्यांनी ते चिक्कल. चला तर आता आपण कुठे आलो जिया? आता आम्ही चालू कुठे? बर्गर किंगमध्ये आम्ही बर्गर खायला चालू. जिया 3 दिवस झाले आमच्यासोबत येते गाडीवर सोबत, पण तिला बर्गर भेटत नाही आहे. तर आता बर्गर खाऊ आणि थोडं अजून काम आहे गाडीसाठी करूया.
गाडी इथून बर्गर खायला यायची मजा वेगळीच. तर जियाची फेवरेट डिश म्हणजे बर्गर. आज बर्गरची पार्टी कर राहुल, मी आणि जिया आणि मिस्टर. आम्ही पार्सल घेतलंय इथे, कारण इथे 2 माणसं आतमध्ये आहेत आणि मस्त पावसात बर्गर खायला आम्ही गाडीमध्ये जाऊ. का तुला काय बोलायचं आहे बर्गरचं? मग लक्ष्मी आली तर खुश आहेस ना? का ग? बर्गर खायला भेटतो लक्ष्मीच्यामुळे. चला, मी किती घाबरते पावसाला पण. चला आता आपण गाडीमध्ये जाऊया आणि मस्त की बर्गर खाऊया. राहुल आहे, मिस्टर आहेत, माझा नवरा आहे, त्यांच्यासोबत एन्जॉय करूया. आणि भूक लागलेली, या कामाला टाइम लागतं शोरूममध्ये, वर्कशॉपमध्ये गेलं तर. भिजली पण मी यार. चल पण लवकर. आता बर्गर घेतलेला आहे मस्त खायला. गाडीची पार्टीने राहुल. बरेच दिवस झाले चालवतोय गाडी, पण कधी आम्ही खाल्लं नाहीये. आज जरा थकलोय जरा वर्कशॉपमध्ये पण. इकडे पार्टी दिले. कोणी दिले पार्टी? भगवान पाटील. मी दिले. मी दिले. जे झालं का तर शांत, परत येऊ नका आमच्यासोबत. बाबू तर भिजतच जाम पाऊस आहे बघा, पाऊस खूप आहे. आणि आता आम्ही ते बर्गर खातोय. पण हीच खरी मज्जा आहे का पावसामध्ये गाडीत बसून खायला भेटतं आरामशीर, न भिजता. आता आम्ही रिक्षात असतो तर एवढ्याला इकडनं भिजलो असतो, तिकडनं भिजलो असतो आणि भिजतोच. पण आपल्या गाडीमध्ये किती पण बसा, 2 तास 4 तास अजिबात नाही भिजणार. ही असते पावसाची आणि गाडीची मजा.